संघटनेवर तसंच या कार्यक्रमाचे आयोजक आणि एक विशेष कौतुक मला या आयोजनाचं करावं वाटतं की आपण पाहतो की बऱ्याच स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये एकाच खेळाच्या दोन संघटना असतात, त्या एकत्र येत नाही सहजासहजी. पण इथं जिल्ह्यामध्ये अनेक खेळाच्या संघटना एकत्र येऊन मुलांच्या खेळाच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथे एकत्रित आल्यात. त्याबद्दल या जिल्ह्यातल्या सर्व खेळाच्या संघटनांचं मी एकदा सगळ्यांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं खरं कौतुक करायला पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये 140 कोटीच्या आसपास जनता आहे, लोकसंख्या आहे, एवढे भरमसाठ खेळाडू आपल्याकडे आहेत. पण कदाचित त्या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक नसल्यामुळं आपण अजून सुद्धा जगामध्ये खेळाच्या बाबतीमध्ये खूप पाठीमागे आहोत. आपल्यापेक्षा लहान लोकसंख्येनं लहान असलेले देश, ज्यांची लोकसंख्या आपल्या एखाद्या राज्यापुरती सुद्धा नाही, असे देश आपल्या देशापेक्षा अंकतालिकेमध्ये ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये आपल्यापेक्षा खूप वर असतात. ही खरं तर आपल्या देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पण जर अशा पद्धतीनं जर कार्य चालू राहिलं, अशा पद्धतीनं जर खेळाच्या संघटना एकत्रित येऊन खेळाचा विकास करण्यासाठी जर एकत्र कार्य करत राहिल्या तर नक्कीच हे चित्र बदलायला खूप वेळ लागणार नाही. असंच कार्य ह्या पुढे सुद्धा ह्या सर्व संघटनांनी एकत्रित राहून हे कार्य पुढे चालू ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आज महिला दिनानिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत. कराटे हा खेळ आपल्याला अनेक गुण शिकवतो. कराटेकडून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला धडा, आता मला कराटेचं काही जास्त ज्ञान नाही, पण नागरे सर ज्यावेळेस आमच्या शाळेमध्ये आले तर त्यावेळेस त्यांनी मुलांना जे पहिल्यांदा जे त्यांचं संभाषण होतं मुलांसोबत केलेलं, त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की कराटेचा उद्देश हा लोकांना हानी पोहोचण्यासाठी नाही, तर त्याचा सगळ्यात प्रमुख उद्देश आहे की ते तुमचं आत्मसंरक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि हे आत्मसंरक्षणाचे धडे आणि आजच्या काळामध्ये ह्या बदलत्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे आजूबाजूच्याही संरक्षणाची जबाबदारी राहिलेली नाही. कुणावर कधी कोणता प्रसंग ओढवेल याची शाश्वती राहिलेली नाही. आणि अशा काळामध्ये आज मुली शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात आणि मग त्यांना रात्री बेरात्री प्रवास करावा लागतो, एकट्याने प्रवास करावा लागतो. अशा वेळेस त्यांना हे कराटेच्या माध्यमातून आत्मसंरक्षणाचे धडे मिळू शकतात. कारण आपल्या मुलींना आपण पूर्वीच्या काळामध्ये शिकवत होतो की मुलीनं हे चंद्रासारखं शीतल आणि शांत असायला पाहिजे, पण आजच्या काळामध्ये ती परिस्थिती राहिलेली नाही. आता मुलींनी चंद्रासारखं शीतल राहण्यापेक्षा सूर्यासारखं तेजस्वी होण्याचा काळ आलेला आहे. म्हणजे चंद्राकडे कोणीही डोळे वर करून पाहतं, पण तुम्ही जर सूर्यासारखे तेजस्वी झालात तर तुमच्याकडे डोळे वर करून पाहण्याची कुणाची हिंमत होत नाही. म्हणून आजच्या मुलीने हे ठरवलं पाहिजे की मी स्वतःला इतकं आत्मनिर्भर करणार की माझ्याकडं बघण्याची कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे. तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करायचं कार्य हे कराटेच्या माध्यमातून होत असतं. आणि आपल्याला माहिती आहे की एका सुदृढ शरीरामध्ये